पुढील बातमीकडे समृद्ध जीवन या कंपनीचा मालक महेश मोतेवारला पुण्यातून ताब्यात घेतलंय। उस्मानाबाद पोलिसांनी ही कारवाई केली। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुरुम पोलिसांनी 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मोतेवारला फरार घोषित केलं होतं। न्यायालयाच्या आदेशावरून मोतेवारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचं आमिष दाखवून 35 लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी 2012 मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशानं मोतेवार विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता। दरम्यान चिट फंड घोटाळ्यातील दोषी आरोपींना कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही। मोतेवार असो किंवा आणखी कोणी असो, कारवाई होणारच असं आश्वासन गृहराज्यमंत्री राम शिंदेंनी दिलंय। मुरुम पोलीस स्टेशन या ठिकाणी 2013 साली विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा आमच्याकडे रजिस्टर्ड आहे। त्या गुन्ह्यामध्ये ते फरारी होते। त्या संदर्भात उस्मानाबाद जिल्ह्याच्या पोलीस टीम यांनी पुणे येथून त्यांना ताब्यात घेतलेले आहे आणि इथे उस्मानाबादला आणण्यात येणार आहे। फर्दर इंट्रोगेशन नंतर आम्ही त्याच्यामध्ये केसचे डिटेल्स आपल्यासोबत शेअर करू। समृद्ध जीवनचे महेश मोतेवार यांना शेवटी अटक झाली। 7 राज्यांमध्ये त्यांनी गोंधळ माजवला आहे। ओडिशा पोलीस त्याच्या मागे आहेत, त्याचबरोबर उत्तराखंडमध्ये त्याचा घोटाळा सापडलेला आहे। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, फक्त महाराष्ट्रात मोतेवारांनी जवळजवळ 3000 कोटीचा गोंधळ केलेला आहे। संबंध देशात 10,000 कोटीचा घोटाळा असू शकतो। मोतेवारच्या आणखी काही वादग्रस्त प्रकरणांवर एक नजर टाकूया। बघा, डेअरी प्रकल्पात भागीदाराचे आमिष दाखवून 35 लाखाला फसवणूक केली। चिट फंड प्रकरणी गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। 10 लाख छोट्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचा आरोप आहे। सेबीने बंदी घातल्यानंतर देखील समृद्ध जीवनने व्यवहार सुरूच ठेवले होते। 3 महिन्यात रक्कम परत देण्याचे आदेश झुगारून मनमानी कारभार केला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।